हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. सकाळची देवपूजा सासूबाईंनीच केलेली. आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. आज ना पाऊस आलेला नव्हता, छान कडकडीत ऊन पडलेलं. त्यामुळे जे कालचं गहू होतं आज ऊन चांगलं पडलं, त्यामुळे सकाळी लवकर उन्हात घातलेलं 8-8:30 वाजताच. त्यामुळे ते आज छान कडकडीत सुकलं आणि ते परत भरून ठेवलं. मग आज तसा तर 4 दिवस झाला आमच्याकडे पाऊस म्हणजे उघडला नव्हता. मोठा तर अजिबात नव्हताच, पण चिरचिर चालू होती. एक दिवशी थोडासा जरा बरा झाला होता. आणि आता संध्याकाळच्या 6:45 झालेले आहेत, पण दिवस थोडासा 7 नंतरच मावळतोय. आणि ही फुलं ना सकाळी छान फुललेली होती, आता अशी मिटायला लागली आहेत. तर आता संध्याकाळची धार वगैरे काढून झालती. स्वयंपाकात भाजी वगैरे करून झालते. आता ओमला संध्याकाळचा शेक करून देते. सकाळचं नुसतं प्लेन दूध पितो. त्याच्यासाठी म्हटलं ड्रायफ्रूटचं लाडू करायचं, पण ते म्हटलं तुपात भाजून वगैरे करण्यापेक्षा ड्रायफ्रूट कधी पण आपण म्हणजे भिजवून खाल्लं तर त्याचं जास्त फायदा मिळतात. त्यामुळे लाडू करायचं कॅन्सलच केलं. मग ते सगळं मी 2 तास अगोदर गरम दुधात भिजत घालते आणि मग त्याच्यापासून ना मग संध्याकाळच्या वेळेला त्याला शेक करून देते. तर एक केळ आता जान्हवी कधी तर पिते, तिला पीनट बटर नसेल तर तिला शेक आवडतो. ते टाकलं तर मग नाही पिते. एक छोटंसं केळ होतं. आता शनिवारी केळ आणलेली, आज गुरुवार पिकलेली होती. आणि हा ना नॅचरल मध आहे, जो की प्युअर असतो, ओरिजिनल तसा. आणि हे ड्रायफ्रूट मी अगोदर 2 तास गरम दूध उकळलं ना त्यामध्ये ते भिजायला टाकते. अंजीर आहेत, खजूर आहे आणि पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, त्यासोबत काळे मनुक, असं काजू वगैरे आणि भिजवलेलं बदाम सेपरेट भिजवायचं, त्यामध्ये भिजवायचं नाही. आता बदाम सकाळी भिजवून खायला दिलं तर मग शेकमध्ये नाही परत टाकत मी. टाकलं तर ते मग भिजवून त्याची सालं काढूनच टाकते. आणि झालं असं की ह्याचं टोपण पहिल्यांदा व्यवस्थित बसलं की नाही बसलं चेक केलं ना, त्यामुळं हा दूधच उरलं वरच्यावरचं माझ्या अंगावरती आणि गॅसवरती. आता ते सांडलेलं काय वाटत नाही, पण हे पुसायचं मात्र टेन्शन येतं. गॅसवरती इकडं थोडं सगळीकडेच बऱ्यापैकी. आता त्यांना अगोदर शेक देते आणि नंतर हे पुसून घेते. आता मला भाजी झालेली होती, भाकरी करायची होती. आता संध्याकाळच्या वेळेला जास्त काय करत नाही भाज्या, सकाळचंच बरंचसं केलेलं असतं. त्यामुळं संध्याकाळच्या वेळेला डाळ भातच जास्त वेळ असतो, डाळ भात भाकरी असं. आणि आज सकाळच्या जेवणात मुलं गेली की मग राहिलेल्या चपात्या भाकरी करायच्या. आणि इथं घराच्या बाजूलाच ना कारल्याचा वेल होता, तर त्याची कारली सासूबाईने आणलेली, हिरवी कारली असते ती, तर ते कारलं त्यांनी केलेलं आहे. कारल्याची भाजी त्यांच्याकडेच असते करायची. आणि नंतर भात रात्री शिल्लक राहिलेला, रात्री डोसंच केलेलं परत सगळ्यांना. आणि भात कोण खाल्ला तर केलेला, पण नानानीच तेवढा खाल्ला आणि राहिलेला मग तसाच राहिला होता, तर त्याला पण परत फोडणी दिली. आता मुलं शाळेत जातात तोपर्यंत माझ्या म्हणजे भाज्या वगैरे बऱ्यापैकी करून होतात. पीठ मळलेलं असतं, मग चपाती भाकरी, मग एक्स्ट्राचं काय करायचं असेल ते परत करायचं. किचन कट्टा आवरायचा, भांडी फरशी कपडे हे परत मग चालूच राहतं. आणि सकाळची कामं सगळे आवरायची, व्हिडिओ एडिट करायचा टाकायचा, ह्यातला पण ना बराचसाच वेळ जातो. आणि 2 वाजेपर्यंत हेच चालू राहतं. आणि बरोबर 3:30ला आपण झोपावं असं वाटलं तोपर्यंत मुलं परत आलेली असतात, आणि आलं की परत त्यांना नाश्त्याचं करावं लागतं. त्यामुळं किचनमध्ये मला वाटतं बराचसाच वेळ माझा किचनमध्येच जातो. तर आजच्या जेवणामध्ये असं ह्यांच्यासाठी रोटी केलेल्या, पण त्याला हे तूप लावून हे दिलेलं, आणि बटाट्याची आमटी सकाळी केलेली, भोपळ्याची भाजी, आणि ही नंतर मी माझ्यासाठी भाकरी केली आणि ही भाताला फोडणी दिलेली. तर ही कारल्याची भाजी सासूबाईंनी केलेली होती. नंतर सगळं किचन वगैरे आवरलं, भांडी ती झालती. सकाळची देवपूजा आज सासूबाईंनीच केलेली होती. आणि आज बघा ऊन आलेलं होतं सकाळचं. आणि ही फुलं ना सकाळी 7 वाजेपर्यंत तरी ती मिटलेलीच होती, पण तिथून 8 नंतर अशी फुललेली, आणि आता किती छान दिसत होती. एकदम एवढी आल्यामुळं ना ती अशी खूप उठून दिसत होती, आणि व्हाईट कलरची असल्यामुळं तर ते अजूनच. झेंडूची फुलं
तर मुलं वगैरे गेल्यानंतर नाही मग हे गहू आहेत ना रात्री असंच आतमध्ये ठेवलं, ते सुकल्यालं तसं काल बऱ्यापैकी. आणि आज आता ऊन चांगलं पडले म्हटल्यानंतर ना कागद बाहेर पसरून घेतला, असा मोठा कागद होता म्हटलं त्याच्यावरती ना व्यवस्थित पसरून, म्हणजे ते चांगलं कडकडीत सुकलं तर नंतर कीड होणार नाहीत, नाहीतर एकदा भिजलं की त्यात कीड व्हायची शक्यता असते. तर हे आमचं गावाकडचं वातावरण सकाळचं. आता वारं खूप सुटतंय सकाळचं, म्हणजे ह्या 8 दिवसात म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेरच अशी हवा इकडं लागते. आणि आता हे गहू आहेत ना पाटीनं भरून ना त्याच्यावर नेऊन ओतायचे होते, तर हे सगळं गहू इकडं आणून ओतलं तर आज चांगलाच व्यायाम झालेला होता. आणि दुपारनंतर ना आज मग ऊन चांगलं होतं त्यामुळे छान गरम झालं ते कडकडीत असं वाळलेलं. तर दुपारनंतर ते परत व्यवस्थित त्या कोटीत भरलं आणि ते व्यवस्थित लॉक केलं. तर इथं ना सकाळच्या डब्यासाठी मग अख्खा मसूर घेतलेला होता आणि तांदूळ तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकली, तांदूळ आणि अख्खा मसूर टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि लिंबू थोडंसं पिळते आणि चमच्याभर तूप टाकून हा भात शिजवून घेतला. नंतर इथं भोपळ्याला फोडणी द्यायची होती, तर तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेले आणि नंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची, लसूण आणि हिरवी मिरचीचं आहे, अद्रक पण नाही आहेत. तर हे कोथिंबीर पण संपली आहे सध्या. आणि हळद टाकली, यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि वरून पण भोपळ्याला टाकते पण मिरचीचा ठसका उठतो म्हणून अगोदर थोडंसं टाकून घेतलं. मिरची परतून झाली की हा भोपळा टाकायचा. हा जास्त पण बारीक कट केला नाही मी, असाच थोड्याशा नॉर्मल मोठ्या साईजमध्ये फोड ठेवलेले. आता ह्यामध्ये ना पाणी टाकायची गरज नाही पडत. यावरती आता थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर हलवून ठेवला ना झाकून एकदम पॅक, असं पाणी सुटतं आणि त्यामध्येच भोपळा शिजतो वाफेवरती. तोपर्यंत इथं आता बटाट्याची भाजी करायची होती. तेलामध्ये जिरं मोहरी टाकले, टोमॅटोची पेस्ट आणि जे काही मसाले आहेत आपले घरगुती ते टाकून छान अशी बटाट्याची भाजी केली. आता जान्हवीला भात द्यायचा होता तर त्यासोबत भाजी पाहिजे होती, मग सगळ्यांसाठीचीच होईल म्हणून ती केली. नंतर करायचीच होती ती आणि त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकते मी आणि शेंगदाण्याचं जाडसर अगदी कूट करून ना ह्या बटाट्याचे काय ते भोपळ्याच्या भाजीत टाकलेलं आहे. तर हा भात पण तयार झालेला होता, त्या डब्बं भरायचं त्यामुळे थंड व्हायला ठेवलेला. तर ही भोपळ्याची भाजी पण झाली. आता ओमचं असं काही जास्त नसतं, बऱ्यापैकी भाज्या तो सगळ्या खातोच, डब्याला जी देईल ती. आणि दोघांचं पण नंतर टिफिन आहेत ते भरून दिलं. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.